पद्धतीने तर रामकृष्ण हरी मित्रांनो, काही दिवसातनं ब्लॉग करतोय, जरा वेगळं वाटतंय. ठीक आहे, आता चाललोय आम्ही गावाला आंबे काढायला. मला दाखवतो आमचे आंबे किती येतात किती नाही. काही पाऊस पडतोय पण बघू, जेवढे भेटतील तेवढे काढायचे. बघूयात आता केवढे भेटतात. पावसामुळे तर अवघड आहे काढणं. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. आता काही दिवसातनं बनवतो ब्लॉग, तर थोडंफार होईल इकडं तिकडं. इथून आता मामाच्या इथं जायचे, मामाची गाडी घेऊन जायची. आपली गाडी तर 7-8 दिवसांसाठी जरा बाहेर आहे, त्यामुळे जायचं वॅगनर घेऊन. दाखवतो तुम्हाला. आता चाललोय आता मामाच्या इथं गाडी घ्यायला. काय बघ तू कशी बगड्यावानी मान कशी बगड्यावानी कोणाची तुझी रे. पाऊस काय थांबा. इकडे 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 जाऊ दे, इकडे सरळ जाऊ दे. अशाच पद्धतीने आता चावी वगैरे घेऊन झाले. बाबू काय झाले गाडीचं, घ्यायचा प्लॅन चालू आहे. बघू CNG BNG टाकायला लागते की नाही गाडीमध्ये. सत्यम भाऊ आलेत 15 मिनिटांनी, त्याच्यामुळे लेट झालाय. अशाच पद्धतीने आम्ही पोहोचलो आता खडकवासल्यावरती. आणि खडकवासल्यावरतीच पाऊस लागलाय. एवढ्या पावसामध्ये आंबे काढता येतात की नाही माहित नाही. काय रे, येतात का काढता? सोबत आहे. हा, हे सोबत. हा काय होते काय नाही. येऊ मध्ये काढायला चिकट झाली असतील. बघू आता कसं होतं काय नाही. मी आलो होतो सूर्याला भेटायला, काही याय नाही इकडे. सूर्या 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 माहिती व्हिडिओ काढतोय. इकडे बघकी मला चल म्हंटल, पण तो काही याय ना. भाऊंचं 1 तारखेला लग्न आहे ना, तो काही नसतोय. मडकं फेकू ना, थांब ना. फुल जोरात पाऊस आहे. आंबे काढायचं नावाने शून्य होणार आहे. नुसतंच आम्ही फिरायला गेल्यावर झाले. आता काय करतोय? अरे त्यातलं पोतं घे त्यातलं. अयो काय काय वाटवला बिटवला. खिडकीत नको फेकू रे. फेकलं मडकं, फोडलं मडकं. फक्त कपड्यांची. तर मग आता आम्ही थांबलो होतो इथं वडापाव खायला. मस्तपैकी वडापाव घेतलाय. 2 वडापाव. 1 घास खाऊन झाला. ब्लॉग लक्षात नव्हता काढायचा. सत्यम भाऊंनी सांगितलंय. सत्यम भाऊंना धन्यवाद. फुल चिप्स वगैरे घेतलेत. आता मस्त वडापाव खाऊन निघणार आहे पुढे. भूक लागली होती, नाश्ता करून नव्हतं आलो घरी. वडापाव खाऊन झाला दाखवतो. पहिल्यांदा व्हिडिओ आहे खायची. ब्लॉग आपले कोकणातले ब्लॉग बी चेक कर. एक बी ब्लॉग मध्ये खायचं काहीच नाही टाकलं. याच्या बी बालाजीच्या बी ब्लॉग मध्ये नाही. घरातलं नाही रे, बाहेरचं. चला दाखवतो आता रस्त्यामध्ये पुढं काय होत आहे ते नवीन नवीन. आंब्याच्या इथे गेल्यावरच मजा येणार मेन, कारण पाऊस लई येतोय. खा नासक्या खा. आंबे काढायला आंबे काढायला ह्याला चढवणार आहे. मी तर खाली थांबणार आहे खेळायला. आणि हा बघू, ह्याला व्हिडिओ काढायला होता. सोबत मला पण करायला लागून खाली जलतो काय हात मोडला होता शुभ्याचा. चांदण्या असतात पाडलं ना, फांदी फांदी सगळं तो काही खाली असतो. आपण आम्ही आम्ही जवळ मी चांगल्या शुभ्याच्या खा नव का. आम्ही आंबे काढायला गेलोच नव्हतो. अरे पाऊस पडत होता, फिरायला गेलो होतो आम्ही. शुभ्या, मी, हऱ्या, चांद्या आम्ही होतो. आणि गेलो. शुभ्याला किती खाज चढला भाई, साडाव पडला, मोडला. पाऊस आणि असा वडापाव आहे का मूड.
आपण पोहोचलोय आता गावामध्ये. हा आहे आमच्या गावचा व्ह्यू. धरण तर काय अजून भरलं नाही, मूडच आहे. काही दिवसात ना आलोय, किती तीन एक महिन्यांनी आलोय. 3 महिन्यांनी आलोय गावाला. आणि धरण काय 80% पण नाही भरलं. अरे 80 काय 40% 40% बी नाही, 20% भरलंय नुसतं मोकळे अख्ख. धरण हे आता दिसतंय ना, हे सगळं मोकळं इथपर्यंत. हे अख्खं टच होतं रोडला पाणी पूर्ण फुल. पुढच्या वेळेस आलो ना, पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला. हे काय महिनाभरात लगेच फुल भरत आले बऱ्यापैकी पाणी वरती. अख्खं पूर्ण फुल होते. हा जो कट्टा आहे ना, या कट्ट्याला टच होतं पाणी पूर्ण. आम्ही पोहोचल गावात. या आमचा पांढरांबा आहे, नाव पाडले पांढरांबा. गोवाडीला आम्हीच उतरवायचो. आता काय माहिती कोण उतरवते, कोण बी काढून देते त्या आंब्याला. पण गोवाडी चांगला केशरी आंबा. केशरी आंबा असतो ना, तोच आंबा आहे, फक्त त्याला नावच पाडले आम्ही पांढरा आंबा. कैरी पांढरी दिसते अख्खी, पण आतमधनं केशरी असते. गोवाडलंय पण. असा आहे व्ह्यू आमच्या गावचा व्ह्यू. ही शाळा, बालवाडी आणि हा समोरनं व्ह्यू. आणि आमचं घर थोडंच पुढे आता पुढच्या तणला घर दिसन. एवढं नाही दिसणार, दिसल. त्या हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाचं मंदिर आहे. आणि हे आमचं गाव. आणि आमचं घर. उतर दार खोल तोपर्यंत. मी आलो वळवून. म्हणलं आता यांनी ठेवली चावी घरी. आपला तर मठ्ठ आहे ना माणूस. उतर चल पटकन ना, आपण येऊ वळवून वरण सत्य. आणि आमचं दुसरं घर हे आहे. इथं बसली आई दिसते काय दिसली का? आलो वरून गाडी वळून येतो. गाडी मस्त आता वळून आलोय आणि हनुमानाच्या मंदिरासमोर लावले. क्वालिटी व्ह्यू आहे. आता इथून चाललंय आंबे काढायला. पहिलं कुठे भेट ना आपल्याला खुडी. अरे पण खुडी काही येड आहे का माझं मॉडर्न. बघू आता दाखवतो तुम्हाला जायचं रोड कशी. कुठे शिवा कुठे बोलव त्याला. जाऊ नका तुम्ही. हा जा सर रे. असले बघ बाबा होती आणते नाही. हे आमचं घर. इकडे एक रूम, मध्ये एक रूम किचन आहे आणि एक रूम वरती मोठा माळ आहे. आणि हे हॉल भेटलं एकच आहे. बस की मग. आणि आमचा माळा आहे पोटमाळा. तिथं असतो आम्ही झोपायला वर. आता आम्ही चाललोय जांभळ्यामध्ये. वारी चालू झाली. पाय का सरतात. घ्या गोळा करा हेच आणि चाला घेऊन. हे पण जाऊ घेऊन. पोरांना आता भेटलाय पाड. बघू आता किती पाडतात. हे पडला. घे 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 घे. हे हो इथं इथं बी आहे बघ वरती. हो इथं इथं दिसला का. त्याला बी घे. तो घे जा, तो घे जा. हो इथे बघ खाली. घे 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 पटकन उचल. अरे अरे तो नाही इथं खाली ना. ओके पायापाशी पाड.
त्यांना काय आंबा पाडा ना खावाला, तो पाडला लगेच. लय जवळ जातोय दगड पण पडा ना तो. नाही पडला भाऊ. आवड नाही. अरे लय जवळ नाही गेला. वरनं आंबा पाडणारा ना खाली कॅच पकडणार. त्या कोणी आंबा कॅच पकडला होता असा काय माहिती. अरे तो आंबा सरळ थोडी खाली येणार रे. आला बघ पकड. काय एवढ्या येऊन पण याला पकडता नाही आला आंबा. काय माणूस या इथं मट्ट कुठलं. मारून बघ. बघू. कसं आहे? अरे चिकाळले चिकाळू चिकाळू आता तोंडकडं झालं. गोड आहे पण चिकाळू दिले. गोड आहे पद्धतीने 2 पाडे घेतलेत. चिकाळू आहेत. गोड आहे पण चिकाळू दिले असं चिक लागत. चला चला असं कसं आहे टप्पाना केवढा आहे का आंबा ए हळवे. आता आहे पहिला पाड जो पडला ना तो ह्या बुक्कडनी घेतला. असा एकटाच खातोय. चला चला पाऊस लय जोरात आलाय. जायचंय पुढे चल ना. चला सगळ्यांनी शर्ट काढलं. जोरात पाऊस आला. आता डायरेक्ट हात झालाय. काय म्हणतात रे ते माणसाला काय म्हणतात रे. हा नाही आदिवासी नाही ते नाही का ते कार्टून येतं ते. मोगली झालाय हा. मोगली पडला. कसं आहे मोगली. लटकावले सगळे असा स्टँडच करून ठेवलाय कपड्यांचा. छत्री मी आणली म्हणून मोबाईल साठी. त्यामुळं गावाला राहायचं असतं. आमचा वडा. इथून वरती आमचं चालू झालंय सगळं रान. वड्याला पाणी येऊन गेलं दिसतं. काल आलं आता हा येऊन गेलं. जोरात पाऊस पडला असं तेव्हाच येतं. जांभळं केवढी पडल्यात. काढ थोडीशी खायला. मागच्या वेळेस आपण सुपे आपण आलो होतो माहिती ना ऋत्या. कसं आहे आधी मानव. पडला ना की दाखवतो तुम्हाला. आता नाही दाखवत. चला दाखव सत्यम हात कर. आण ना जरा इकडे आण खायला. जाऊ दे हळूहळू पुढे. आमच्या आंब्याची बाग मेंटेन नाही ठेवली ना त्यामुळे अशी झाली. मोठे झाडं झाले. हे स्वच्छ होते. आमचं म्हातारा होतं तेव्हा. म्हातारा गेल्यापासून कोणी लक्षच नाही दिलं इकडं. फक्त आंबे काढायला येतोय आम्ही. आंबा बघायचा केवढा एक असतोय. चांगला मोठा आहे. आता इथं नाही दिसणार एवढा. आता काय खारुताईने खाल्लेलं आहे. आंबे बेटले 15-20. त्यावेळेस ना आंबा लय आलाय झाडाला. चांगलं भरलंय झाड. ते बी वाटलेले हे बघा. मोठा आंबा इकडचा. 3 वर्षांनंतर आज एवढा चांगला आंबा उठलाय. खालच्या झाडाला थांबा तुम्हाला दाखवतो. कलर माहिती कलर पर पाड बघाय भेटत नव्हतं.
झाड बघाय भेटत नव्हतं पण आंबेच म्हणून लय भेटले आंबे यावेळेस. चांगलं पिकन खायला बी भेटत नाही. दाखवतो तुम्हाला किती भेटतात आणि किती नाही. एकच पोत आणलंय, चुकी केली आम्ही. म्हणलं आंबे भेटतात नाही भेटतात पण आहेत आंबे. घरी जाऊन परत आणणार. आंबे एक आंबा तोडून दाखवतो. आंबा असं पिवळा पिवळा पडलाय, असं लाल लाल पडतात वरचा अजून वरचा काढलं अजून लाल दिसत. हे धर ऋत्या, पकड ऋत्या. हा ये इकडे सत्यम. हो इथं बरोबर खाली आहे. इकडे इकडे आंबा कॅच पकडणार होते खाली. पकड. पकडला. अरे मी काय काय पकडू कसे बापय का कसा आहे आंबा ठोकळा. हा मेन आंबा आहे आमचा हापूस आंबा. एवढी ह्याच्यापेक्षा मोठी साईज होती पण हा झालाय ठीकठाक झालाय. आता अजून एक येईल. पकड दाखव. तेवढाच आहे आपण बऱ्यापैकी. नाही पडलं ना जास्त. आपटलं नाही ना. ठीक धरे दाखव. घ्या चला घ्या. बांधणं व्हिडिओ काढण्यावरनं बांधणं ब्लॉग मध्ये यायचं. नुसता कायच्या कामाचा शंकर तात्याचा आईचा शिवा नावाचा शिवाय फक्त पाल्लाच आंबे काढणारा. नुसतं बीचकीत जाऊन बसा तो वरती जाऊन. बरं शिवाने आंबा काढला. वा 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 टाळ्या. अरे खाली नको ना टाकू चिवते. हे सप्तमसाठी काढलेत आणि हे आमचे अजून एक तिथं पोतं भरलंय. एवढं भरलं बघा आणि आता लय फाटणार आहे. एकच पोत आणलं असतं आम्हाला वाटलं आंबे नाही मजबूत भेटले. दाखवतो तुम्हाला हे बाग आहे. आमच्या म्हाताऱ्याने लय मेहनत घेतलेली आहे आंब्यांसाठी आणि आम्ही काही लक्ष दिलं नाही नीट ते गेल्यापासून. आता चालू आहे की नाही का थोडंसं नीट करायचं हे इकडच्या बाजूने सगळं नाही का. ह्या साईडने कंपाऊंड लावायचं. थांब ना जरा. हा थांब जा. हळूहळू झाले आंबे पण त्या फांदीला. हा जा हळूहळू. ह्या साईडने कंपाऊंड टाकणार आहे असं तिकडनं इथपर्यंत. इकडं गेट करणार आहे. हा जायची वाटे नाही आपल्या तर रानात जाते इकडं खाली आणि खालचा सगळा पाला काढणार आहे. मागच्या वर्षी काढला होता आणि त्याच्या मागच्या वर्षी चुलत्याने डायरेक्ट पिटवून दिलं तर अख्खे आंबेच गेले. एक बी आंबा आला नाही एक वर्ष. हा यो बी होता त्याबरोबर चुलत्याबरोबर. याचाच पप्पा होता. डायरेक्ट जाळून टाकले खाली नाही. यो पाला सुकलेला असेल ना डायरेक्ट दिले माचीस टाकून अख्खं गेलं जळून. खालच्या ज्या फांद्या आहेत ना हे काही अख्खे जळून गेल त्या. बरेच आंबे भेटलेत. इथं बी आहेत त्या पोत्यात बी आहेत. हे बी आहे खाली थोडे ठेवले आणि ह्या साईडला पण आहेत. सर्व बाजूला थोडा इकडं 2 पोते भरतीने एवढा आंबे आहे. आंबे खायचे तर पोतीने यावेळेस लागणार.
व्हिडिओ काढायची होती म्हणून मोबाईल घेतला आणि सत्यमकडे पोहत दिला. पक्का मार काढलाय मम्मीला पक्का शिवा खाणार आहे. हेअरस्टाईल मस्त झाली न कट करता न सेट करता. अरे काय इथं गाडी जवळ तर जायचंय. हा आनंद पाण्यात पाय ठेवायचा. वा 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 ऍक्टिंग करते माझी.